स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर यांची आज 143वी जन्मजयंती. आता सध्या आपण उभा आहोत ते त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 1902 ते 1905 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ते या ठिकाणी वास्तव्यास होते आणि शिक्षणासाठी ते ह्या ठिकाणी होते. आता आपण सध्या जर पाहतोय तर ते राहत असलेली वसतिगृहातली खोली जी आहे ती आज त्यांच्या जन्मजयंती निमित्ताने या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, ती सुरू ठेवण्यात आली आहे. अनेक जे लोक आहेत ते या ठिकाणी भेट देत आहेत, अर्थात ते या ठिकाणी राहिले, त्यांचा सहवास जो आहे तो या वास्तूला लाभला. आणि ही ती वास्तू आहे फर्ग्युसन महाविद्यालयातील जे वसतिगृह आहे तेथील 17 नंबरची ही खोली आहे. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर हे विद्यार्थी दशेत असताना या ठिकाणी 1902 ते 1905 या कालावधीमध्ये राहत होते. हीच ती खोली. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन आजच्या दिवशी या ठिकाणी या खोलीचं जे आहे ते दर्शन घेत असतात, पाहत असतात. कारण जर एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण वर्षामध्ये ही जी वसतिगृहातली खोली आहे ती बंद असते, मात्र त्यांच्या जयंती दिनी ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 जी आहे ती उघडी ठेवण्यात येते. या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. सोबतच त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत या ठिकाणी त्याचं देखील दर्शन घेतात, की त्या प्रत्यक्षात त्यांना या ठिकाणी अनुभवायला मिळतात. असेच काही पर्यटक सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्ही? खरं तर आज या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की दामोदर सावरकरांची जी ही खोली आहे फर्ग्युसन महाविद्यालयातली, ते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं. खरं तर आम्ही नाशिकला असतो, पण आम्ही इथे काही कारणांनी आलो होतो आणि लकीली आम्हाला समजलं की आज ही रूम उघडतात, म्हणून आम्ही आज खास इथे दर्शन घेण्यासाठी सगळ्यांना घेऊन आलेलो आहोत. कोण कोण आलात नेमकं तुम्ही? मी, माझा मिस्टर, माझी मुलगी, माझी भाची, भाचा, नणंद, आम्ही असे सगळेजण इथे आज दर्शन घ्यायला आलेलो आहोत. काय काय पाहिलं जेव्हा तू आता या ठिकाणी आला आणि काय काय पाहिलं तेव्हा? त्यांचे कपडे बघितले जे त्यांनी घातले होते, त्यांचा पलंग बघितला, त्यांची मूर्ती. अजून मी वाचून पण आलो होतो की त्यांची 17 नंबरची रूम होती. माझी ताई पण ह्याच कॉलेजमध्ये. काय माहिती आहे तुला सावरकरांबद्दल? ते खूप महान फ्रीडम फायटर होते आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यांनी त्यांच्या मित्रांना आणि त्यांच्या मोठ्या भावांसोबत बरेच असे ओथ्स घेतले होते की ते असं करतील, इंडियासाठी फ्रीडम मिळतील, असे ओथ्स घेतले होते. आपण जर पाहिलं तर अनेक लहान मुलं देखील आई वडील असेल किंवा त्यांचे नातेवाईक असतील आवर्जून या ठिकाणी भेट देत आहेत, कारण त्यांच्या मुलांना, त्यांच्या लहान मुलांना जी आहे ती प्रेरणा मिळावी, एक नवीन प्रेरणा या माध्यमातून त्यांना मिळावी यासाठी ते या ठिकाणी येत आहेत. आपण जर पाहिलं तर सावरकरांची जी स्वाक्षरी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोबत त्यांच्या तरुणपणीतला जो फोटो आहे तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आला. एक प्रतिमा आहे, मूर्ती आहे, ती इथे ठेवण्यात आलेली आहे. सोबतच त्यांनी वापरलेली जी काही वस्त्र आहेत ती देखील या ठिकाणी ठेवण्यात आली. आणि अशी जी ही त्यांची खोली आहे वसतिगृहातली ती या ठिकाणी आपल्याला असल्याचे पाहायला मिळते. आणि त्याचं जे दर्शन आहे ते संपूर्ण आजच्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला 28 मेला सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत सर्वसामान्यांना जे आहे ते घेता येणार आहे. खरं तर ह्या वास्तूचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर जी भारतातली पहिली विदेशी कपड्यांची होळी जी झाली त्याचं जे नियोजन आहे ते या ठिकाणाहून आखण्यात आलं होतं. आणि 7 ऑक्टोबरला जी होळी झाली विदेशी कपड्यांची त्याचं नियोजन या खोलीतून आखल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अन्य पर्यटक देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, नेमके कोण कोण आलात आणि तुम्ही कशासाठी या ठिकाणी आलात? नमस्कार, माझं नाव मुकुंद पोद्दार. मी बॅचलर असताना इथून खूप जवळ राहत होतो आणि इकडे जी मागे टेकडी आहे त्या टेकडीवर माझं खूप वेळ येणं होतं. म्हणजे अगदी माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून मुलाच्या जन्मानंतर आहे आणि अनेकदा येणं होतं. माझा मुलगा ह्याच महाविद्यालयात असतो. आम्ही दोघं आलो होतो आज. गेली 22 वर्ष मी पुण्यामध्ये, पण आत्तापर्यंत कधी इथे यायचा योग आला नव्हता. आणि आज एक आपल्या व्हॉट्सअपवर रोज पंचांग येतं आणि त्याच्यामध्ये आपण खूप ते अगदी बाळगोतपणे बघतो किंवा अगदी ओझरती नजर टाकतो. पण सावरकरांची जयंती आहे असंच कळलं आणि मला माहीत होतं की
ही खोली आज उघडतात, म्हणून मग आज यायचं ठरवलं होतं आणि माझ्या मुलाला पण इकडे आणलं मी. काय काय पाहायला मिळालं? तू या ठिकाणी आलात तर तू इथे कॉलेजला देखील आहे. याच्या आधी कधी येणं झालं होतं? नाही, याच्या आधी खरंच कधी येणं झालं नव्हतं. एकदा उघडली होती, पण तेव्हा सुट्टी होती कॉलेजला म्हणून नेमकं ते राहिलं. पण आज कळालं आणि आज आम्ही तसंच इकडे पाहायला आलो ही खोली. आपण जर पाहिलं तर अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येतात, आवर्जून या दिवसाची वाट पाहतात. कारण ही जी खोली आहे वसतिगृहातली ती वर्षभर उघडी नसते. मात्र ज्यावेळी ही खोली आहे ती उघडी असते त्यावेळी नागरिकांसाठी खरं तर ही पर्वणी असते आणि नागरिक या पर्वणीसाठी या ठिकाणी येतात, जमतात आणि या ठिकाणी सावरकरांना जे आहे ते अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सकाळपासूनच गर्दी आहे, कारण आजच्या दिवसच ही खोली उघडी असल्याने नागरिकांना जे आहे ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सावरकरांची ही खोली प्रत्यक्षात पाहता येणार आहे. कॅमेरामन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.